प्रत्येक गावकरी आणि क्रिकेट इच्छुक प्रेमी असे सहकार्य करत असतात, त्यांचे सर्वांचे मनापासून आभार। नाम लिया और शैतान हजीर अवधूत। भगवा रक्षक मधील कोणतरी एक खेळाडू जरासं माईकशी संपर्क साधायचा आहे आणि युवा आदर्श आर्यनचं कोण उपस्थित असेल तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। मल्हारचं कोण असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। देव स्पोर्ट्स प्रत्येक टीमला एक स्प्रे दिलेला आहे, तो त्यांनी घेऊन जायचा आहे। संदीप जावळे एमआर मॅचचा पहिला बॉल रामचंद्र यांचा अभिजित याला आणि तो टोलवलेला आहे। एक चांगली फिल्डिंग गोल्डन बॉयज यांची। या सामन्यामध्ये परत एकदा चांगलासा उसळी घेणारा बॉल विश्वजित याला त्याने काहीच समजला नाही, त्यामुळे सोडून दिला। या संघामध्ये देखील सूत्र हलतात ती स्टंपच्या पाठीमागून
एक चांगला फटका विश्वजित यांचा आणि एक चांगली फिल्डिंग तानाजी द्वारे. या संघामध्ये देखील आपला मास्टर माइंड सुशांत मोरे मुंबई पोलीस आणि आता मागे झालेल्या मॅच मध्ये देखील सूत्रे हालत होती ती स्टंपच्या पाठीमागून टोन्या यांचे भाऊ या मॅच मध्ये देखील कीपर करत आहेत. एक चांगली फिल्डिंग राकेश गुरले यांच्या द्वारे. या संघामध्ये आपला पहिला विजय शोधतोय तो युवा आदर्श. परत एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात पण तो असफल. निर्धाव असा बॉल ओव्हर पूर्ण. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4. अरिन सुपर बॉयज आणि युवा आदर्शचे कोणतरी एक प्लेअर येऊन जायचा आहे, माईकशी संपर्क साधायचा आहे. पुढील बॉलर आहे तो राजकुमार दळवी. सामना करतोय अभिजित. एक उसळी गेलेला बॉल डोकीवरून. पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावामध्ये भर. परत एकदा वाईट असा बॉल. एक चांगला कट लावलेला बॉल. एक धाव पूर्ण अभिजित यांची. पुढील बॉलचा सामना करेल विश्वजित मोरे. एक धडाकेबाज फलंदाज. आपल्या संघासाठी एक संयमी आणि उच्चांकी धावसंख्या आपण उभा करू शकता. परत एकदा मोठा मारलेला फटका हवेमध्ये. महादेव गायकवाड यांच्या हातामध्ये थोडस क्विक लावून आलेले प्लेयर यांच्या हाताला सर्व बॉल चिकटतात अशी कल्पना सर्व प्रेक्षकांमधून होते. मल्हारचे मालक आहेत पण आपल्या गल्लीच्या टीम मधून खेळतात. पुढील बॅट्समन एक धडाकेबाज तुफान एक वादळ निर्माण करू शकतात ते शशिकांत पोटे. आज गॉगल बाहेर ठेवून आलेले आहेत. आज बिना गॉगलचा बॉल कितपत दिसून बाहेर घालवतात ते पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. एक चांगला बॉल राजकुमार दळवी यांच्याद्वारे. एक चांगला उंच असा फटका शशिकांत यांचा.
आणि राजकुमार यांनी आपल्याच ओव्हरमध्ये कॅच घेऊन एक मोठा झटका दिलाय. तो भगवा रक्षक या टीमला युवा आदर्श पहिला विजय मिळवू शकतात जर आपण अशी कामगिरी केला तर. आणि भगवा रक्षक जर विजय मिळवला तर पुढील फेरीत दाखल होऊ शकता. या संघाचे मालक कप्तान संजय मोरबाळे आर्मी हे पुढील बॅट्समन. आपल्या संघासाठी एक संयमी खेळी करण्याची गरज. एक चांगला चेंडू राजकुमार दळवी यांच्याद्वारे. पुढील सामना होतोय तो एकेदा आणि आरिन सुपर जायंट बॉईज आरिन सुपर बॉईज दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 7. राजकुमार यांची चांगली बॉलिंग. एक चेन्नई फॅन नवनाथ यादव यांचं आगमन. फक्त पिवळं दिसलं की आपला फॅन असणार आहे ते. चेन्नई असू दे पिटीम असू दे किंवा मल्हार असू दे पिवळा टी शर्ट दिसला की फॅन असे नवनाथ. पुढील बॉलर अवधूत एक चांगला बॉल घेऊन पण अतिरिक्त अशी धाव. सुशांत मोरे आपल्या हुशारीने रनआउट न काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परत एकदा मोठा फटका मारण्याचा नादात कॅच सुटलेला आहे राजकुमार दळवी यांच्या हातातून. तरी पण सर्व खेळाडूंद्वारे टाळ्याचा वर्षाव. काहीतरी मास्टर माइंड सुशांतच्या मनामध्ये आहे ते थोडस ओळखता आलं पाहिजे. परत एकदा फटका मारलेला आहे. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. बॅटची कडा घेऊन गेलेला बॉल पाठीमागच्या दिशेने एक धावसाठी. बॅटकट लागलेला आहे. पंचांचा निर्णय. अवधूत याची चांगली बॉलिंग. परत एकदा कट लावलेला चेंडू राकेश गुर्ले यांच्या हातामध्ये. एक चांगली फिल्डिंग राकेश गुर्ले आप्पा यांच्या द्वारे आपल्या संघासाठी धावा रोखताना. परत एकदा निर्धावाचा चेंडू अवधूत खोत यांचा चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. युवा आदर्श या संघाद्वारे परत एकदा स्वीप केलेला चेंडू पण सीमारेषे पार चौकार.
संकेत मोरे वडर घेते कोल्हापूर असे पळून आलेले आहेत आणि थोडस थकलेले आहेत असं वाटतंय. थोडस पाणी ग्लुकोज थोडस घ्यावं. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 15. एक चांगली बॉलिंग युवा आदर्श या संघाद्वारे. थोडस वेळ वाया न घालवता सामने पूर्ण करा. सर्व खेळाडूंना विनंती. आपला काम धंदा सोडून योगेश जाधव आपले सँडी सलून दुकान बंद ठेवून खास क्रिकेट वेड प्रेम दाखवण्यासाठी ते हजर झाले. त्याबद्दल अनिल देवाडे विपीएल कमिटी त्यांचे वेडे प्रेम पाहण्यासाठी अक्की एक एनडी वॉरियर्सचे प्लेयर त्यांचे मनापासून आभार. पुढील ओव्हर घेऊन होतोय तो संकेत मोरे कोल्हापूर एक्सप्रेस. डी.वाय. पाटील कॉलेजचे चॉकलेट बॉय जर्सी नंबर 7. आपली 7 युवा आदर्शला हवी. एक चांगली बॉलिंग करून आपण 7 द्यावी अशी अपेक्षा. एक चांगला बॉल एक चांगला फटका महादेव गायकवाड यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. संकेत याचा पहिला चेंडू एक अतिशय उत्कृष्ट असा परत एकदा एक चांगला बॉल न समजलेला निर्धावाचा चेंडू संकेत याचा. परत एकदा एक चांगला फटका पण गोल्डन याला अडवता आला नाही. चांगला फटका म्हणावा लागेल 4 रनसाठी. मूर्तीलान पण कीर्तिमान असे गोल्डन लाडाने त्यांना गोल्डी म्हणतात. परत एकदा वाईटचा इशारा अंपायर चेतन साबरे सरांचा. आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये त्यांनी अतिशय चांगली अंपायरिंग केली आहे. परत एकदा एक फटका पाहू किती रन घेणार येतात. तानाजी यांचा थ्रो आणि 2 धावा पूर्ण. परत एकदा चांगला चेंडू निर्धाव असा. परत एकदा उंच साठवलेला चेंडू गोल्डन याच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. एक चांगले खेळाडू गोल्डन एक चांगली बॉलिंग संकेतद्वारे.
5वी ओव्हर घेऊन येतोय तो राजकुमार दळवी. थोडं फिल्डिंग मध्ये परिवर्तन. पुढील बॉलर राजकुमार दळवी. सामना करतोय तो संघाचा मालक कॅप्टन संजय मोरबाळे. परत एकदा बॉन्सर असा बॉल. अंपायर मनोज सरांचा निर्णय वाईट असा. अवांतर धावेत भर. एक युवा खेळाडू संकेत मोकाशी. परत एकदा तत्पूर्वी चांगला फटका गोल्डी याच्या डोक्यावरून थेट सीमारेषे पार. चौकार. अरिन सुपर बॉयचे एक धडाकेबाज युवा असे खेळाडू संकेत मोकाशी पुण्याहून आगमन. गाडी नंबर 15-52 रोहित हजारे. 29 धावसंख्या झालेली आहे. एक धडाकेबाज फलंदाज ऋतिक हजारे अरिन सुपर बॉयचे खेळाडू. परत एकदा निर्धाव असा चेंडू राजकुमार यांचा संजय मोरबाळे यांना. परत एकदा चांगला असा बॉल राजकुमार यांचा. परत एकदा निर्धाव असा चेंडू राजकुमार यांचा. खरोखरच युवा आदर्श संघ आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आहे. परत वाईडचा इशारा. अवांतर धावेत भर. परत एकदा चांगला फटका गॅप मध्ये आणि सीमारेषे पार. चौकार. परत एकदा निर्धाव असा चेंडू. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. सर ओव्हर झालेले आहे. ओव्हर झालेले आहे. एक चांगली बॉलिंग युवा आदर्श या संघाद्वारे. पुढील बॉलर येतोय तो अविनाश मेंडुले आर्मी. अरिन सुपर बॉयजचे दोन खेळाडू रोहित हजारे व ऋतिक हजारे यांचे वडील राजेंद्र हजारे आपल्या मुलांचा सामना पाहण्यासाठी टाकीच्या खाली हजर. एक उत्कृष्ट गोलकीपर म्हणून त्यांनी आपलं नाव गाजवलं होतं. एक
या पूर्ण टुर्नामेंट मध्ये आपली जाहिरात सौजन्य दिलेल्या सर्व मालकांचं युपीएल कमिटीद्वारे आभार. अशीच साथ सर्व खेळाडूंना मिळाली त्याबद्दल धन्यवाद. एक बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू सीमारेषे पार चौकार. पहिल्याच बॉल अविनाश मेंडुले यांचा कट लागून 4 रनसाठी. आदेश आडावकर, सुधीर मोरे, आकाश जावळे, अक्षय सुतार यांनी पाण्याचे जार देऊन थंड जार देऊन या उन्हामध्ये सर्वांना पाणी पाजलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. पाठीमागून बोल्ड काढून एक मोठा धक्का दिला तो अविनाश यांनी आपल्या संघाला. पण पुढील बॅट्समन येतोय तो आतापर्यंत 2 फिफ्ट्या मारणारा एक धडाकेबाज फलंदाज आदेश आडावकर. मुंबईहून खास आगमन. पुढील टीमने तयार राहायचं आहे. आपलं फर्स्ट 11 द्यायचं आहे. टॉस घ्यायचा आहे. लवकरात लवकर मॅच संपवायच्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे कप्तान हजर राहायचे आहेत. पाच ओव्हर 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर होतोय तो 38. एक चांगला बॉल खेळून काढलेला आहे तो आदेश यांनी 1 रनसाठी. परत एकदा उंच टोललेला चेंडू राजकुमार यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन फिल्डिंगची एक चांगला बॉल अविनाश यांचा. एक अनुभवी गोलंदाज आहे. परत एकदा चांगला बॉल उचली घेणारा पण व्हाईटचा इशारा आणि 22ची 1 रन अशा अवंतर 2 धावेत भर. राकेश गुरुले यांची चांगली फिल्डिंग मध्ये परिवर्तन. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडीशी गडबड. परत एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात 1 धाव. ओव्हर पूर्ण.
6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 43. बॅटिंगचा ढीग चन्नापा घेऊन मैदानात हजर. पुढील बॉल घेऊन येतोय तो संघाचा कप्तान मालक भाऊ गुरुले उर्फ रामचंद्र. एक चांगला बॉल सिंगल रोखण्याचा प्रयत्न अविनाश यांचा. थोडस प्लेयरांना प्रोत्साहन करताना परत एकदा उंच डोललेला चेंडू, पण तितकीच चांगली फिल्डिंग महादेव गायकवाड यांची. मल्हारचे मालक असून युवा आदर्श मधून खेळतात ते खेळाडू. खरोखर अतिशय चांगली अशी फिल्डिंग म्हणावे लागेल. आपल्या संघासाठी 6 रन त्यांनी वाचवलेले आहेत. तत्पूर्वी 3 धावा आदेशाने चोरलेल्या आहेत. परत एकदा मोठा फटका, सीमा रेसे पार, चौकार, षटकार. आतापर्यंत सर्वांचे धडकन जी वाढवतोय तो आदेश आपल्या फटकेबाजीच्या जोरावरती रॉयल मराठा संघाला पाणी पाजलं. परत एकदा मोठा फटका, सीमारेषे पार, षटकार. एक तुफानी केळी, एक झंझावत दाखवताना जी शांतता भगवा रक्षक मध्ये आतापर्यंत होती, पण एक वादळ निर्माण करून आदेशाने सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्याचा प्रकाश पडला. ते आदेश एक तुफानी खेळी करताना वडगावचे पाणी मंत्री दगडू मारड बघत यांचं आगमन. परत एकदा निर्धाव असा चेंडू, चांगलं कमबॅक रामचंद्र यांच्याद्वारे. एक चांगला कट शॉट आदेश यांच्या द्वारे. तत्पूर्वी एक धाव घेऊन आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न सफल. धाव संख्या होते 7 ओव्हर नंतर 59. शेवटची ओव्हर घेऊन येतोय तो खेळाडू अविनाश मेंडुले. सामना करेल आदेश. एक मास्टरमाइंड खेळ करतोय तो आदेश. लास्टच्या बॉल मध्ये एक धाव घेऊन आपल्याकडे स्ट्राईक राखलंय. त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय.
परत एकदा मोठा फटका सीमा रेषे पार षटकार पहिल्याच बॉलवरती आपला दबदबा दाखवतात. षटकारांची आतिषबाजी आदेश एक तुफान घेऊन येताना हे वादळ थांबवण्यासाठी युवा आदर्श घणाघाती प्रयत्न परत एकदा टोलेला चेंडू परत एकदा सीमारेषे पार चौकार दोन बॉल मध्ये 10 धावा यांनी ठोकलेल्या आहेत. अशी घनघनाती बॅटिंग त्यांनी 2 मॅच मध्ये केली होती आणि तिसरी मॅच आहे त्यांच्यासाठी. परत एकदा निर्धाव असा चेंडू 1 रन घेण्याचा प्रयत्न पण तो असफल. वाईटचा इशारा अंपायर चेतन सरांचा. परत एकदा चांगला बॉल अविनाशांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल. परत एकदा फुलटॉस असा चेंडू सीमारेषे पार षटकार बॉलरवर प्रेशर. जो स्कोर 5-6 ओव्हर मध्ये झाला नव्हता तो आपल्या 1.5 ओव्हर मध्ये करताना आदेश. तीनशेच्या स्ट्राईक रेट 10 बॉल मध्ये 30 धावा करणारा खेळाडू. परत एकदा फिल्डिंग मध्ये परिवर्तन. परत एकदा अवांतर धावेत भर. वाईट बॉल नो बॉल 3 हिट. बॉलर वरती प्रेशर. सर्वांचा घाम गळतोय तो आदेश. परत एकदा फटका आणि सीमारेषे पार षटकार आणि एकनाथ पोटे यांनी सीमारेषे पार आपलाच सहकारी मित्र याचा कॅच घेऊन एनडी फाउंडेशन तर्फे लावलेला एक बक्षीस त्यांनी आपल्या नावावरती कोरलेला आहे. परत एकदा चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल राकेश गुरले यांची. अवांतर धावेत भर होती पण ती रोखली. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या ते राकेश गुरले. परत एकदा कट शॉट मारला आहे. तत्पूर्वी आदेश याने 2 रन पूर्ण केलेले आहेत. ओव्हर पूर्ण 86 धावा भगवारक्षक स्ट्रायकर यांनी केले आहेत. युवा आदर्श यांना 87 धावांची गरज. 48 बॉल मध्ये एक युवा खेळाडूंना आदेशाची बॅटिंग शिकण्याची गरज. एक संयमी खेळी करणारा खेळाडू आपल्या संघाला एक मोठी उच्चांकी खेळी करून एक धावांचा डोंगर त्यांनी उभा केला आहे. युवा आदर्श या संघासमोर
तो खेळाडू आदेश. या संघाचा टॉस घेतो तो अंपायर म्हणून लाभलेले आपले भाऊबंद मित्र वैभव, मुंबईहून खास आपल्या भार्गव ब्लास्टर या संघामध्ये खेळताना टॉस घेतोय. केकेदा यांनी नाणेफेक जिंकली आहे. एक चांगली गोलंदाजी करून त्यांनी आपल्या संघाला 2 विजय प्राप्त करून दिलेत. असा एक हौसी खेळाडू शिवाजी हरणे. आपल्या संघाला विजय जर हवा असेल तर चांगलं बॉलिंग करून आपलं चांगलं प्रदर्शन दाखवायचं आहे. सुयोग मोरे आणि राजकुमार दळवी हे 2 खेळाडू आपल्या संघासाठी विजयाकडे जो डोंगर असे खेळाडू थोडस आपला सहकारी मित्र याला चांगले फटके आणि शिवाजी हरणे यांनी चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडून मिळेल अशी अपेक्षा आणि सुरुवात होत आहे. बॉल थेट निर्णय डेट बॉल डॉट. पहिलाच बॉल सीमारेषे पार घालवण्याचा प्रयत्न असफल. एक मोठा फटका आणि सीमारेषे पार चौकार. प्रेक्षकांमधून 6 रन घोषित केल्यात आणि या चांगली बॅटिंग आणि चांगला बॉल टाकला होता. प्रॅक्टिस मॅच मध्ये कुतून फास्ट बॉल टाकणारा खेळाडू एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय तो शिवाजी हरणे. एक चांगला बॉल शिवाजी हरणे. एक मजा मस्करी मध्ये खरोखरच अशीच खेळी आपण करता आली
संघाला विजय प्राप्त करण्याची संधी आहे. एक चांगला कमबॅक शिवाजी हरणे यांच्याद्वारे झालेला आहे. प्रत्येक खेळाडूला आपलं प्रदर्शन आपल्या संघाकडून हवं असतं ते आपण करून दाखवायचं असतं. प्रत्येक खेळाडूला आपलं प्रदर्शन दाखवता आलं तर आपल्या संघाला विजय निश्चित असतो. तो आपण करण्याचा प्रयत्न करावा. एक चांगलं प्रदर्शन स्वतःकडून घडवावं. स्वतःच्या टीमला आपोआप तो घडत जातो. हे प्रत्येक खेळाडूने आपल्या मनामध्ये आपला निर्णय ठेवून जर आपण खेळलात तर खरोखरच एक खेळाडू घडू शकता. एक चांगला फटका परत एकदा आणि विश्वजित याला अडवता आला नाही. 4 रनसाठी खरोखरच एक चांगली बॅटिंग सुयोग यांच्याद्वारे. एक ओव्हर मध्ये 10 रन सुयोग यांनी मारलेले आहेत. पुढील बॉलर आदेश आडावकर सामना करेल पॉवर हिटर बॅट्समन राजकुमार दळवी. एक संयमी खेळीची गरज आणि एक चांगली गोलंदाजी करण्याची गरज. आपापल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करत आहेत. दोन्ही खेळाडू करत आहेत. एक चांगला कट शॉट राजकुमार दळवी यांच्याद्वारे तो रोखण्याचा प्रयत्न 2 खेळाडू पण तो असफल आणि बॉल सीमारेषेपार चौकार. दोन खेळाडू संजय मोरे व शशिकांत पोटे बॉलच्या पाठीमागे होते पण त्यांना बॉल काय पकडता आला नाही. अशा द्वारे 4 रन. परत एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात निर्धावाचा चेंडू. चांगलं कमबॅक आदेश द्वारे. भगवान मध्ये स्टीवा आणि मार्कवा असे 2 भाऊप्रेमी खेळतात. ते शशिकांत पोटे आणि रामचंद्र पोटे. त्यांची मॅच पाहण्यासाठी त्यांचे वडील इथे उपलब्ध. परत एकदा उंच डोलवलेला चेंडू सीमारेषे पार षटकार. प्रत्येक खेळाडूला एक चांगला बॉल हवा असतो. एक चांगला फटका हवा असतो. प्रेक्षकांनी फक्त फटकेबाजी आणि विकेटचं मनोरंजन करून घ्यायचं असतं. परत एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत राजकुमार दळवी. एक चांगली बॉलिंग. संघाचे मालक कप्तान खुश. एक स्लोअर बॉल काही कळला नाही. एक संयमी खेळी करण्यासाठी एक मोठा फटका एक सिंगल डबल खेळण्याची गरज असते पण सर्व खेळाडू फटके
आपल्या टीमला तोटा होतो. पुढील बॅट्समन येतोय तो अवधूत खोत. एक चांगला फटका, 2 प्लेयर पाठीमागे पण ते असफल. शशिकांत कोटे यांच्या हाताला लागून सीमारेषेपार चौकार. एक चांगली बॅटिंग अवधूत यांच्याकडून अशीच अपेक्षा आपल्या टीमला आहे. पुढील सामन्याची लिस्ट आपण द्यावी अशी अपेक्षा दोन्ही संघाला. परत एकदा कमबॅक. निर्धावाचा चेंडू. ओव्हर समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 24. व आर्यन सुपरबॉयज आणि एके त्याने टॉस जिंकला होता आणि पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आर्यन सुपरबॉयजला विनंती आहे आपण मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानातून सहकार्य करायचं आहे. सामना करेल सुयोग. एक संयमी खेळीची गरज आणि अमोलकडून चांगल्या बॉलिंगचं टाकण्याची गरज. आर्यन सुपरबॉयजचे 2-2 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर तैनात. अवंतर असा बॉल वाईट. परत एकदा टोलेला चेंडू. 1 रनसाठी रामाकडे. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न पण तो असफल. रनआउट घेण्याचा प्रयत्न तोही फसलेला आहे. सुयोग मोरे गेल्या वर्षी भगवा रक्षक या संघातून खेळला होता. परत एकदा चांगला फटकारलेला चेंडू थेट हातामध्ये. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. परत एकदा वाईटचा इशारा. अवांतर धावेत भर. परत एकदा मोठा फटका आणि सीमारेषेपार चौकार. एक चांगला फटका म्हणावा लागेल. स्टेट च्या दिशेने मारलेला फटका सुयोग यांचा 4 रनसाठी.
परत एकदा अवांतर अशी वाईटची धाव घेण्यात सफल. तू एक आपल्या मास्टर माइंडने खेळताना त्यांचा सहकारी मित्र आदेश यांच्याद्वारे त्याला काहीतरी टिप्स मिळाल्या असेलच. परत एकदा व्हाईटचा इशारा. अवांतर धावेत भर. पाठीमागून बोल्ड काढलेला आहे अमोल राणे यांनी सुयोग यांचा. पुढील बॅट्समन येतोय तो संघाचा मालक कप्तान रामचंद्र गुरले उर्फ भाऊ. एक संयमी धडाकेबाज खेळी करण्याची गरज आपल्या संघाला आहे. या पिचचा पुरेपूर फायदा घेऊन आतापर्यंत जी चांगली बॉलिंग केली ती शिवाजी आर्णे यांनी. पुढील बॉल घेऊन येतोय तो अमोल राणे. सामना करेल रामचंद्र गुरले उर्फ भाऊ. फुलटॉच असा चेंडू नोचा इशारा आणि त्याचा फायदा भाऊने घेतलेला आहे. 4 धावा आणि नो. एकोणचाळीस धावा आतापर्यंत युवा आदर्श या संघाने केलेल्या आहेत. परत एकदा चांगला फटका आणि परत एकदा नो बॉल आणि 4 रना. प्लेयर सर्कल मध्ये न आल्यामुळे हा नो बॉल भेटलेला आहे. थोडस बॉलरांनी संयम ठेवून जो प्लेयर आत आहे की बाहेर आहे याची कन्फर्मेशन केल्याशिवाय बॉल टाकू नये. यातूनच सीख मिळते. परत एकदा फ्रीड पण त्याचा फायदा काय घेता आला नाही भाऊ याला. एक चांगला बॉल म्हणावा लागेल अमोल्याचा आणि ओव्हर समाप्त. हे महागड षटक म्हणावं लागेल अमोल यांचं. या ओव्हर मध्ये 20 धावा त्यांनी युवा आदर्श संघाला दिलेल्या आहेत. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 44. पुढील ओव्हर घेऊन येतोय तो संघाचा मालक कप्तान शिवाजी हारणे. ते प्रयत्न करतील की 1-2 मोलाच्या विकेट जर घेतल्या तर समोरील संघावर थोडस प्रेशर येईल आणि हाच प्रयत्न ते करतील का हे पाहण्याची संधी सर्वांना मिळेल.
एक चांगला बॉल, एक चांगला लावलेला बॉल अवधूत यांच्याकडून 1 रन साठी. एक चांगली बॅटिंग बनावी लागेल. वाईडचा इशारा, अवांतर धावेत भर. परत एकदा उंच असा डोलवलेला चेंडू 3 फिल्डरांच्या मधोमध, तत्पूर्वी 2 धावा घेण्यात सफल. परत एकदा चांगला डोलवलेला चेंडू संजय यांच्या हातामध्ये, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. एक चांगला बॉल, एक चांगलं कमबॅक शिवाजीकडून. एक वाईट यॉर्करचा प्रयत्न, चांगला बॉल म्हणावा लागेल. परत एकदा चांगला प्लेस केलेला चेंडू शशिकांत याच्या हातामध्ये, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण आणि युवा दर्शकांच्या 50 रना पूर्ण. पंचवीस बॉल मध्ये 37 धावांची गरज अजूनही युवा दर्शकर्सला. परत एकदा टोलण्याचा प्रयत्न, पण तो असफल. संजय मोरबाळे बॉलच्या पाठीमागे आणि एक चांगला थ्रो, पण थोडस लेट झाला. 2 रना घेण्यात सफल भाऊ गुरुले व अवधूत खोत. ओव्हर समाप्त. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर होतोय तो 52. 2 विकेटच्या नौबतीवर. 24 बॉल मध्ये 35 धावांची गरज युवा आदर्श हिटर्सला आहे. आर्यन सुपर बॉईज आपण प्लेइंग 11 लिस्ट द्यायची आहे. पुढील बॉलर आहे तो संजय मोरबाळे, सामना करेल अवधूत. एक चांगला फटका, शशिकांत बॉलच्या पाठीमागे, एक चांगली फिल्डिंग, तत्पूर्वी रनआउटचा प्रयत्न, पण बॉल डोक्यावरून. 2 रना पूर्ण. एके योद्धा या संघाचे प्लेयर कुठे असतील त्यांनी आपल्या
स्टेज जवळ यायचं आहे. परत एकदा चांगला फटका शशिकांत यांच्या थेट हातामध्ये. एक चांगला थ्रो, पण परत एकदा डोक्यावरून शशिकांत यांचा थ्रो थेट आपले भाऊ रामचंद्र कोटे यांच्या हातामध्ये थेट फेकत आहेत. परत एकदा चांगला टोलेला चेंडू. एक चांगली फिल्डिंग अभिजित जावळे यांच्याकडून. तत्पूर्वी एक रन पूर्ण. परत एकदा वाईट असा अवांतर धावेत भर. परत एकदा मोठा फटका, पण एक चांगला प्रयत्न शिवाजी द्वारे. एक चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. आपल्या संघासाठी त्यांनी 3 रन वाचवलेले आहेत. परत एकदा वाईडचा इशारा. अवांतर धावेत भर. एक चांगला खेळलेला चेंडू रामचंद्र द्वारे. एक संयमी खेळी म्हणावी लागेल. अशीच खेळीची गरज. एक धाव घेण्यात यशस्वी. एक मोठा फटका, उंच ढोललेला चेंडू सीमा रेषे पार. षटकार. एक चांगली बॅटिंग अवधूत यांच्या द्वारे. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 66. 18 बॉलला 21 धावांची गरज.
पुढील चेंडू घेऊन येतोय तो आदेश. सामना करेल रामचंद्र गुरुले. परत एकदा चांगला टोलवलेला चेंडू शशिकांत यांच्या हातामध्ये. 1 रन पूर्ण. परत एकदा टोललेला चेंडू थेट हातामध्ये आणि आपली विकेट गमावलेली आहे. अवधूत खोट यांनी एक मोठा धक्का. रामचंद्र यांचा एक चांगला झेल. दोन्ही संघांना विजयासाठी भरपूर संधी आहे. फक्त आपला अनुभव आपला मन शांत ठेवून खेळण्याची गरज दोन्ही संघांना आहे. अविनाश मिंडुले पुढील बॅट्समन आहेत. अविनाश सामना करतोय, बॉल टाकतोय, तो बॉलर आहे आदेश. परत एकदा चांगला खेळलेला चेंडू 1 रन साठी अविनाश याने. अरिन सुपरवाईजचं बहुतेक साकडा आहे की काय, प्रत्येक मॅचला त्यांनी ग्राउंड बहुतेक प्रदक्षिणा मारूनच सामन्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न ते करत असतात. बहुतेक रिंगण आखूनच बहुतेक मैदानात उतरतात. दोन्ही हात वर करून ते कबूल करताना एक अनुभवी गोलंदाज बॅट्समन मारुती पाटील, एक सर्वांचे आदर्श. परत एकदा चांगला खेळलेला चेंडू डोक्यावरून आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर तैनात असलेले एक होतकुरू आणि आतापर्यंत पिचला पाणी मारण्यात, रोलिंग करण्यात, प्रत्येक कामात हुरहुरने भाग घेतात ते दीपक चव्हाण यांचं आगमन. परत एकदा चांगला खेळलेला चेंडू संजय याच्या हातामध्ये. तत्पूर्वी अविनाश मिंडुले यांची चांगली रनिंग म्हणावे लागेल. 2 रन चोरलेले आहेत. खरोखरच चांगली बॅटिंग, संयमी खेळी अशीच संघाला गरज आहे. दीपक आपण ही रिंगण पूर्ण करावं, आपल्या संघाचा एक साकडा आहे ते पूर्ण करावं अशी अपेक्षा. परत एकदा चांगला टोललेला चेंडू विश्वजित याच्या हातामध्ये. थोडस अविनाश प्लेयरांना भडकवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे थ्रो मारून एक्स्ट्रा रन घेण्याचा प्रयत्न तो करत आहे. खरोखरच अतिशय चांगली खेळी म्हणावी लागेल. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. एक ओव्हर मध्ये 7. सूरज जाधव, ऋतिक हजारे आपली गाडी घेऊन लिंबू पुरवताना महादेव पोटे होळीच्या बोत्याबद्दल सूरज जाधव बहुतेक महादेव पोटे यांच्या होळीतच लिंबू ठेवतात का काय पाहायला लागेल. महादेव पोटे जरा होळी उसवताना लक्ष द्या, किती लिंबू गावतात.
पुढील बॉलर आहे संजय मोरबाळे. सामना करेल तो भाऊ. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. परत एकदा चांगला फटका. तितकीच चांगली फिल्डिंग. एक रन पूर्ण. एक चांगली फिल्डिंग, एक चांगला थ्रो म्हणावा लागेल अमोल राणे यांचा. त्याला बॅक करतात ते आदेश. एक चांगला फटका अविनाशद्वारे. सीमा रेसे पार चौकार. परत एकदा उंच असा डोलेला चेंडू विश्वजित यांच्या हातामधून थेट सीमारेषे पार चौकार. अविनाश यांची चांगली बॅटिंग. पाठीमागून त्यांना गरम करण्याचा प्रयत्न, पण ते गरम बॅट मधून होत आहेत. युवा आदर्श हिटते. कोणाचा दिवस असतो वा नसतो. परत एकदा चांगला बॉल म्हणावा लागेल. ओव्हर पूर्ण. 6 बॉल मध्ये 3 रनची गरज. सामना कधीही कुणाकडेही जिंकू शकतो. अजूनही चांगल्या बॉलिंगचा नमुना जर दाखवला तर आपण अजूनही मॅच आपल्या मुठीमध्ये ठेवू शकता. हे भगवा रक्षक या संघाने विसरता कामा नये. पुढील बॉलर आहे तो सुशांत. त्याला आपला अनुभव देताना आदेश. एक चांगला अनुभव देऊन सुशांतने त्याचं काहीतरी परिवर्तन करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा आपल्या संघाकडून आहे. आपण चांगलं प्रदर्शन करावं. एक चांगला बॉल, एक चांगली विकेट, एक निर्धाव चेंडू टाकण्याची गरज आहे. एक चांगला टोलवलेला चेंडू आणि तो जातो तो थेट आदर्शच्या खेम्यात आणि अशाद्वारे विजय मिळालेला आहे. एक चांगला बॉल होता. एक चांगला बॉल होता पण तो कट लागून सीमारेषे पार गेला. पुढील सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आर्यन सुपर